मिनिटात सगळं तुझ्या नावावर करायला वेळ लागला नसता मला. पण तू माझ्या मुलीला नाकारलंयस, तिचा अपमान केलायस आणि हे मी कधी सहन करणार नाही. या घरातून ताबडतोब चालता हो. एक अक्षर जरी बोललास ना तर तुझी खांडोळी करेन इथे. निघ निघा. नंदी, माझ्या मुलीची तयारी असेल तर तू तिच्याशी लग्न करशील? प्रिया, तुला हा नंदी पसंत आहे? तू त्याच्याशी लग्न करशील? नाही, मला मान्य आहे तो आपल्या घरात नोकर म्हणून काम करतो, पण अगं खूप चांगला मुलगा आहे तो. त्याच्यासारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही. गेले कित्येक दिवस बघतोय मी त्याला, आणि तो नक्की तुला सुखात ठेवेल. सांग, करशील लग्न? हो. पार्वती, आदिनाथ, तुम्ही नंदीचे दादा आणि वहिनी आहात, आणि दादा आणि वहिनी म्हणजे आई वडिलांसारखेच असतात. त्यामुळे मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही माझ्या मुलीला तुमची सून म्हणून स्वीकारायला तयार आहात? आबासाहेब, तुम्ही म्हणाल तसं. प्रिया आमच्या घरची सून होणार हे आमचं भाग्यच आहे. माझ्या भावाला प्रियासारखी बायको मिळणार यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही. आबासाहेब, आम्हाला मान्य आहे, मान्य आहे. काय कधी सांगितलेली मी गाडी अजून नाही पोहोचली. पाठवा लवकर, चला. हा, गाडी येईल आता. गाडी आली की लगेच निघूया. तुम्ही असं का बघताय माझ्याकडे? हे बघा, संपलंय सगळं. गेम ओव्हर. बॅक टू पवेलियन. समजूतदारपणे कसा वागतोयस यार. प्रीतम, मला तुझ्या या वागण्याची ना कधी कधी भीती वाटते यार. आयुष्यात हवं ते मिळवल्याशिवाय गप्प न बसणार तू. आज लाईफ मधल्या इतक्या मोठ्या प्रसंगात इतकं शांतपणे कसा रिॲक्ट होऊ शकतो यार प्रीतम? प्रीतम सर, तुमच्याकडनं कधी काही चूक झाली तर हक्कानं मी तुमच्यावर रागवायचे. आणि एक मैत्रीण म्हणून तुम्ही माझं ऐकून बी घ्यायचं. आज तुम्हाला काय बोलू ना मला खरंच कळत नाही. हे जादूगार रे, तू वेडी आहेस का? काही बोलू नकोस. बघितलं नाहीये का तुम्ही दोघांनी माझ्यासाठी किती मेहनत घेतली आहे ते? आणि रिअली अप्रिशिएट इट. ओके, आपण आता काही गोष्टी नसतात आपल्या नशिबात, त्यांच्यासाठी रडत राहून काय करायचंय? आपण मूव्ह ऑन करायला पाहिजे. प्रीतम सर, तुमच्या या जादूगरणीची जादू नाही चालली या वेळेला. पारू, आपण ज्या गोष्टीसाठी इथपर्यंत आलो
त्यात आपल्याला यश नाही मिळालं ही टोचणे आयुष्यभर आपल्या मनात राहील. सर, तुमच्या या खरेपणाकडे बघून ना तुमच्यावर रागव की की कौतुक करू तुमचं हेच कळत नाहीये मला. काही करू नकोस, ओके? तू सांग मला, तुला वाटतं का की मी काय चुकीचं केलं? नाही प्रीतम, तू काहीही चुकीचं वागलेलं नाहीस. आपल्या आईने आपल्यावर संस्कार केले, त्यामुळे आपण आपल्या स्वार्थासाठी कोणाला फसवू नाही शकत. बराबर आहे तुमचं. खोट्याच्या पायावर उभारलेलं नातं कधी बी टिकत नाही. आज त्या दोन घरांमध्ये असेल कडूपणा, पण मला खात्री आहे